पाऊस आला मग बाण आहे आज वाडा पाण्याचा पुढल्या गावाला होय पावसाने लावली जोरदार आरती आज बापूचा वाडा पण दुसऱ्या मार्गाने जायचंय आणि आम्ही दुसऱ्या मार्गाने नाजीबाचा वाडा जायचा आज. ते एका मार्गाने आम्ही दुसऱ्या मार्गाने जे ते आपल्या सुईने बऱ्याच दिवसाचा बाण आहे वाडा आपला मिळून 2 महिने होऊन गेले हा 2 महिने होऊन गेले की हा ना आता ते जवळ आले की आता प्रत्येकाच्या सुईने जायला लागतंय हा त्यांचा आज जायचा वाडा मामाला करमाना मामा तर काय रडते तशी मामा आले ते रात्री दादा पण आलते करून मग आपण आज वाडा फटाचा आपला बाबा होय आम्हाला हाके मंडळीला जरा गावाकडे राहणं चालेल प्रॉब्लेम आहे सगळ्यांना नाही का आपण हा रांग कमी रानात जायला तर बागत नाही त्यामुळे मग पुढे तरी आपल्या बकऱ्यात राहायला पाहुण्या रावळच्या गावाला किंवा मग काय जर फिरून चारणी करतील काय दुसऱ्या गावाला तिसऱ्या गावाला असं जायला लागतं. तर बापून पांडा जरा पाहुणे गेल ते शेजारी रान घ्यायला बी नाही पुढं बघित चारायला पुढचं पण सगळा ताला मला बघायला लागतं. हा ती गेले ते सकाळी रान बघायला आता कुठे गेल्यात आपण कुठं संध्याकाळी वाडा काय मला नाही सांगते कुठं संध्याकाळी जाऊन बसायचं त्याचा ठिकाणा गेली कराय आता मग काय एकाला 2-2ला ती नाचल्यावर मग ते तेवढं दिवस बाण सगळं मग आलं ते बरं वाटलं ना. लय गोड वाटत मग अर्चना कसं काय वाटतं आज वाडा जायचा आपाचं वाडन काय संग मग आलं ते बरं भरल्यावानी वाटत होतं. हा दोघा दोघांना काही कुठं तू माझ्या घरचा राहणार मोठा घरचा राहणार आता आपल्याला जर पाहुणे रावळे पाऊस असला तर घरच्या रानात जाऊन चालेल तिथे गेलं तर बकरा फिरायचं ना फक्त बिराडच राहते एका ठिकाणी एवढंच होते ना. घरच्या रान तरी 100 एकर तरी तेवढं बागाला मामाला तर रडा येतोय वाडा मग काय तर म्हणून जात होतं ना आणि समजा आपलं तर आपल्याला कशाला केलंय आप्पा तुमचं नातं काय आहे दोघांचं दादाचं आणि तुमचं मोठ्या चुलत्याचा मी बारक्या चुलत्याचा हा त्याच्या बापाला माझ्या बापाला बरेच वर्ष एक जागी होती हा ना काय आता वाईटच वाटते वैबाने वाईट नाही तर काय एक जागी मिळावे काय असं मग वाडा फुटताने वाडा फुटतानी मग परत वाईट वाटते टेन्शन येतं माणसाला म्हणजे नाही का कर्म यायची बापा होतं नसतं मिळलं तर बरं झालं असतं नाही का म्हणजे 2 महिने निघून आता मेंढरा शर्टामुळे काय आता जे त्या सुई जे त्या कुठं दिवस निघतात दिवस निघतात काढायचा आता काय हा ना. चला रडा येते मामाला देवा चला बाया छत्री नाही माझं खोटं बघू मला इकडे तुम्ही आलं ते पण बरं झालं आज आहे आता आजचे दिवस किंवा उद्या दिवस हा ना वाडा फुटायचं म्हणून झालं ना तुम्ही अवघडच वाटते ना वाटतंय प्रत्येकाला आता आता आपण तरी चाललो एकाला 2 पण शिवाय आज संध्याकाळी एकटाच बसते ते मोर जागा बघा गेल ते रान त्याला करमायचं नाही आम्ही घेतो कोण हा थोडा मोर आहे होय व. हा मी घेऊ नाही मी घेतो ना आता. माझ्या दादा मामाने घेतली का ते तुम्ही गाठी मामाने घेतली दादा पण आता मेंढराकडे सज्ज झाले ते बरं वाटते ना दादा आले ते मग काय आज अनुला काय आपल्याला लय भारी आहे ना आता दोघांना पण मागचं जरी गोळा केली तर फरक पडतो हा नाहीतर मग मागचं बघितलं तर मध्ये हाणाय माणूस आणि मध्ये हाणाय गेलं तर मोर फुलं माणूस नाही असं आहे मग असं होतंय बाबा तुझं नाव सांग मला चल जाऊ आता एकदा नाव सांग होतं मग निघतो आम्ही हा? आमच्या मार्गाने नाव तुम्हाला नाव जाय पांडू हक्के जया करमत नसेल आज होय आज नाही करमायचं जाऊ का तेव्हा देवाय जाते पाय गोळ जाऊ दे मायला कर आता वर माय असू द्या जेवढा मोठ्या माणसाचा म्हणजे आधार करेल जेवढा म्हणजे अरे भारी मामा पडली बाय तशी पडली नाही राह व्यवस्थित हा आपलं बांधा कोंडात नले पळत बिरत पावसा पाण्याचा दर जया सांभाळून राहा
आता आपण कसं कसं दिवस काढणार तुम्ही? आता इथं बघू आता काय निघलं 4-5 दिवस हा इथं काढून मग जाऊ तिकडे मराठू हा. मराठू काय तरी दिसलं बरं काल बघितलं चराय चांगले आपाच्या तिकडं आहे ना? चांगले टट्टणे हे चांगलं थांबायला आहे. चांगलं चरायला आहे. पुढे हे आपलं 2 मोठी. महिने निघते मला आणि मग जायचं परत. आता निघाले मेन आता आम्ही निघालो एका वाट्याने, आपण निघालो दुसऱ्या वाट्याने. टाटा करतोय बारका बाण आहे ना तो. वाडा वेगळा व्हायचा म्हणून दादा पण आली त्या आज आमच्या सोबत मेंढरा करायचं. दादा 1-2-3 दिवस आहेत. तर आता आम्हाला जरा मला बाणायला थोडं बरं झालं, नाही तर दोघाला मेंढरच ऐकत नव्हती बाणायला आणि मला. तर आता आमच्या दोघाची खांडा निघायला ते पुढं आणि आपण दुसऱ्या वाटेने ते तिकडे गेलो ज्या ठिकाणी त्यांना थांबायच्या तिकडं. बापून पांढरा गेले ते पुढं जागा बघा. आपली लय दैन झाली. लय झाले आज तेव्हा मोरच्या हाणले गेले माग जाते ते. गेल्या वर्षी ह्याच मस्तीला किती पाऊस पडला. लय पाऊस. दादा आलं ते बरं झाला. मग काय मामाचा वाडा नाही ते करमाना बरं आज मेंढरा बरं मेंढरा असायची ना दाजीबाची ना आपली. म्हणलं दाजीबा आपल्या माग चिकटून मोर नाही तर माग असायचं अजिबात तुटत नस. कारण संग मग गेल्याला एक माणसाला उत्साह चढतो किंवा आनंद येतो बोलून चालून. पद्धतीने हा ना पण ते थांबायचं इथं. हा म्हणजे मोर बी त्यांना राहण्याची सोय नव्हती जाग्या पाण्याची. आली ना गाडी. हा, गाडी आहे. समोर. हा हा रिक्षा. हा हा आगा ग ग ग ग ग ग फाड फाड पक्की दही नव्हती. मोर पळालेला दिसायला लागले ना. आता इथं मेंढरा चरतीत आहे. तर सबस्क्रायबर आले ते त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि बाळाचं त्यांचं चाललंय बोलणं. तर इथं चांगलं चारा आहे. शेतकरी म्हणले या वावरात चरू द्या. तर त्यांनी आता रस्त्यावरून बघितलं अगोदर माझ्या आली होती आणि माझी भेट घेऊन मग आता बाणाकडे गेले ते आणि बाणाचा त्यांचा व्हिडिओ कॉलमधून चाललंय बोलणं. चांगला पाऊस आला ना बाणाय. दादाने आणले अंगावर खोंड, बाणाने आणली छत्रीने. मी काहीच नाही आणलं अंगावर. मी इथं जरा येऊन एका ठिकाणी राहिले उभा निवाऱ्याला. मामाचा चम भिजणार नाही चम वाट्यातनं पाणी गेलं तेव्हा भिजत्यात. जोरात झाला होता पाऊस. आता दादा नसतं तर लय दैन झाले ते बाणा आपले. मग आता हा आता तर इथून पुढे लय दैन होणार आहे. आणि मेंढर तर लेवा वांबाळीची पळ तिथं. हा ना मोर जाय पाहिजे तवा जेव्हा पाणी बिनी येतंय. हा ना ह्या मस्तीला दरवर्षी पाऊस आहे. हो ना त्या मर्जीला लय टेन्शन आहे आज. 10 महिने येता येता तिथं एकटा आपल्या संस्कारात भेटल्या. हा त्यांनी भेट घेतली माझी. हा घरी गेल्या आणि परत आपल्याला सुधीत जेवण घेऊन आले तर या. काय जेवण आणले काय माहिती. नाश्ता ना. हा म्हणले लेंड्या बघित आलो मेंढराच्या लेंड्या. हं. लेंड्या बघित आलो तुमच्या मेंढ्याच्या. म्हणत होते मी पण ऐकलं. हा तर म्हणे तुम्हाला असं वाटलं होतं हे जेवण देवा म्हणून. कोणत्या गावाच्या होत्या ते माहित नाही. ह्याच परिसरात आहेत म्हणजे. इतरायचं त्यान नाही कोणत्या गावातलं. वाघापूर असं आडनाव काहीतरी सांगितलं सांगितलं. का तुम्ही विचारलं का. हं. मी नाही विचारलं. मी त्या मेंढराच्या गरबडीत तसंच पळाली मोर. मग काय पाळा आहे का? पळून पळून भूक लागली असेल दादा. मग काय लागली म्हणाले. हा बरेच आम्ही चालत आलो लांब. काय काय ठिकाणी वाट पण भेटाना. कारण आता कुठंतरी बिथाड तार कंपाऊंड पलाट असं पडते ते. त्यामुळे वाटाची लय अडचण येते नाही. वेगळं होतं ना आता वेगळं. पुढच्या वर्षी वाटत नाही ना. तर एका आम्हाला सबस्क्रायबरनी बाणायला जरा काहीतरी जेवण दिले नाश्ता. त्यांची ना तुझी भेट झाली बाणा. तेव्हा त्या आलत्या तिथं हं. रस्त्याला भेटल्या पुढे जाऊन माग आल्या. माग ते मेंढर म्हणले लेंड्या सुधीत आल्या त्या ताई म्हणल्या. म्हणत होते मला पण.
बसा खेळत. अयो मेथीची भाजी आवडीच पाणी द्या. लय आवडीचं कालवण झालं. मेथीची भाजी तर नुसती लय दिवसापासून खाली नव्हती आता. अगं बाय बाय होड होड होड. जरा जरा की तुम्हाला बी. ठीक आहे. करतो नामाला दे की. छोट्या जिंते शिवमध्ये 8 जिंते नामाला 8 दिवस टोमॅटो तुकडा बर हे आपल्याला दिलेलं सबस्क्राईब आणि भाजी भाकर नाही का? मग काय जरा तुम्हाला माझी भाजी बस झाली बस झाली. जरा की हाय बावला. तेवढं संध्याकाळपर्यंत दम निघाल ना. मग काय ते आपलं सबस्क्रायबर भेटलं होतं त्यांनी आंधी बाणाची भेट झाली वाटतं आणि नंतर मग त्यांनी मग भाजी लय भारी आहे. अरे ना कसली मस्त झाली तिखट. मेंढर काय जीवन देत नाही तुम्हाला. नाही त्या बी आवडलेले आहेत वाटण चालून चालून. मेंढपाळ लागले ना. आणि मग मेंढपाळाला हातावर भाकर घेऊन मोर चालायचं म्हणल्यावर त्यांना बी चालायला भेटा ना. चपात्या मस्त आहेत हा. चपात्या भाजी काय लागली गोड मिरची घालून बनवली हिरवी. म्हणलं बरं आहे ना. ओळखलं? बरं आहे ना. दररोज बघताय बाई. वाडा तुमचा आता इथे काय वाडा आहे का इथे ते भेट आपली दरवर्षी हा. आता म्हणलं आम्ही म्हणलं उभी केली पाहिजे होय. आम्ही उभी केली म्हणलं आम्हाला जावय पर्यंत बसा पहिलेच वरती यायचं होतो होय देवा. आमच्या गावचं तुम्ही नातू पण जावाय पण आम्ही हक्के आम्ही ती सासरवाडी वाडा नाही इटल दगडी कोण सका बहीण त्याची बायको तुम्ही भाऊ हे वाळखतो यांचं नातं ते मला त्या दिवशी त्या व्हिडिओ मध्ये दिसत की आत्या काय चाललंय तिथं कोंबड्याचा बेत होता आणि ते आत्या आमच्या बरोबर येतो भले आपला जोरदार आता ह्याच इथे कचरा खायचा मी द्या आपलं वरला पण बी वाटे इकून बी वाटे दरवर्षी तुमचा सल्ला आहे ना आम्हाला इतकं भारी आहे ना. आम्ही पनवेल पासून येते पण तुमचा सल्ला कोणच देत नाही आम्हाला. डाळ पाडून दिलेला आहे तेव्हा काय ह्या लक्ष्मीला पहिला स्वतः डाळ पाडून जर मी त्याच्या तिथे बघितलं ना मी इथं बाबली वाचलो त्याला खांडा आला इकडे कोणाच तरी चुकून हे आपले म्हणजे आता बरं तिकडे 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 मग हे पाहुणे मोर आहेत त्यांना एखादं खोटं बी वाटायचं काय काय दशत सांगायची काय काय मुगुळे बरं का ते लठ्ठे बी येत असतात हानी बिनी कळी जाईल असं जायला की पण मी माणूस लई गरीब कावल्या मेंढरा शेरडाचा म्हणजे त्याचा नाही मला आनंद येऊ दे चहा प्यायला. नाही आता चहा नको. हा ना पाहुण्यांनी पण वाट सांगितली. दरवर्षी आम्हाला ते वाट धावत्यात कारण वाट दरवर्षीची माहिती असतेच पण मग कुठं बिताड झालंय कुठं तार झाली त्याच्यामुळे मग त्यांच्याकडून जरा माहिती घेतो आम्ही आणि मग त्या वाटेने चालतो मोर. आता गेल्या वर्षी काय बिताड आडवं नव्हतं. गेल्या वर्षी पुरावून रात झालती बाय. तर आता कॅनेलच्या कॅनेल क्रॉस करून पुढे निघतोय. बा नाही कसा काय प्रवास आजचा? आजचा प्रवास जोरात आहे. जोरात आहे ना. म्हणलं लागतोय लय पाऊस पण थोडासा लागला. गेल्या वर्षी लेच पडला होता. लय म्हणजे कॅनेल भरून चालला होता आणि इथं येस्तोवर आपल्याला रात झाली होती. आता आम्ही सोलापूर हवेच्या पलीकडे जात आणि माणसाला माणूस बी दिसत नव्हतं. हो ना. येत नव्हतं. या वर्षी चाललोय आता दिसावं झाडात चाललोय. तर आता आम्ही मावळून दिवस हा बिराडाचा असतो माव. तर जुना कॅनेल आहे नवीन कॅनेल पुढे हे बोरी बडक परत सैसपूर बोरी आंदी उरळे कांचन ह्यो परिसर आहे आणि या परिसरातून कॅनेल जाते
जाय ना भेट बानाय हा, असंच काय आपलं मी पाणीच प्यायला मागायला आली आणि भेट झाली आईची. असं वाटायचं ना. मग काय मी यांना वाटीच राहिलो होतो इकडे पुढे मेंढर घेऊन जायचं असं का. नाही मग आता मला माहित नव्हतं इकडे वाट त्यामुळे तुम्हाला विचारलं आम्ही मी. नळाने चाललो होतो होय ते म्हणले नाही नाही म्हणलं तुमचा आवाज ऐकला की मी लगेच ओळखलं हा लगेच त्यांनी बरोबर चला गडबडीत आहे आम्ही. उद्या नक्की येईन तुम्हाला चालेल तुम्ही कधी असतात आम्ही होय 10 वाजेपर्यंत चला. नक्की येईन. आता थोड्या वेळामध्ये आपला पुणे सोलापूर हवी पास करून पलीकडे जायचे. हा. भेटली की दिसल्या दिसल्या असं ना. आता उशीर झालाय 7 वाजले ते. हा माय बाप आणि माय बाप आहेत आपलं हा ना. मग काय मी वाटीच दिरत होतो पुढे आलतो मी पर्यंत हा आणि तू काय विचारलं त्यांना. मला लई ताण लागलेली मी म्हणलं आम्हाला पाणी भेटेल का होत आहे तर त्या गपक्यानेच म्हणायला लागल्या बाणाय का कोण होय. हा अचानक त्यांनी आवाजावर ओळखलं लांब. हम्म. आतमध्ये होत्या ना त्या बा नाही हा. तो महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचली. अहो, काय सांगायचं आता. जिथं जाईन तिथं निघतंय माणूस आपलं. हा ना. प्रत्येक घरात जिथं पाणी मागा जाईल वाटीच जाईन तिथं ते आपलंच निघतंय सगळं. हा ना. आता आम्ही पुणे सोलापूर हवे पास करून अलीकडे आलो. इकडं आता बोरी बडक ह्या गावाकडे निघालोय पुढं. बा नाही हा. पेटते नाही चल. पेटलेली इजली हवं होय बारीक चुरमा नाही ना हा ना. सरपण पण भिजलेला असेल. सरपाना हाय भिजलेलं बारीक लाकडं असल्यावर जरा फरक असतो ना. पीठ ती बारक्याने पण मोठी मोठी लाकडं येत गेल्या वर्षी तर काय म्हणायचं ह्या तळाला तर अगदी लयच पाऊस पडला होता. लय पडला होता सगळा जागा खालचा. हे काय येत होतं किसन अर्चन बिराड पोचवून गेली होती नाही का तिकडं. हा होय बा नाही. इथं इथं किसन अर्चन बिराड पोचवलं आणि मग तिकडं अर्चनच्या बहिणीच्या म्हणजे तिकडं देवाचा कार्यक्रम होता हा नाही का. कसं काय मग आज बिराड आलं. बिराड आलं बरं. होय मग अर्चना हा आज आनंदाबाई आनंदाबाई आलती आत बांधायला घेऊन कमरेला गोळ्यावर बसव म्हणे. होय मग काय गोड्या बसव म्हणायची कमरेला बांधायला आणलं या मागणं टाटा करायला आली मग. असं जात आहे ना. दुसरं नाही काय आनंदच ध्यान व्हायला. आनंदाचं ध्यान होते. दादा तुम्ही आज कटाळला चाल. तुम्ही मामा दमलं नाही तर काय लांब लांब आहे ना ते. हा ना आता. पाऊस सारखा येतोय आज पण उली उली. मग काय सारखं माग तुम्ही होतो पण आज बरं झालं. वाटते अडचण रस्ता बारीक रस्ता बारीक परत पाऊस पण सारखा येळात पासा बारी आला ना. गेल्या वर्षी हा मस्जिद आमची इतकी दैन झालती आम्ही दुसऱ्या साईडने आणली होती. गेल्या उघडतच नव्हता आता आज हा गेल्या जरी उघडतच नव्हता पाऊस. आता इथं आल्यानंतर अर्चनेने किचननी सरपान पाणी हे आणलं. बाणा नाही आल्यावर दूध आणलेला बाणा तू आणली मग अशी वय बाणा तू पाणी मागाय गेली आणि तिथं तुला डायरेक्ट सबस्क्रायबर हा, मी म्हणलं मला ताई पाणी द्यावं प्यायला हा तिथं आतून म्हणते कोण बाण आहे का आणि मी लय वाट बघते. हा म्हणजे असं वाटत कवा भेट होईल हा कवा भेट होईल म्हणायचे आम तुझी न माझी. मी पण पाणी पिऊन आलो त्यांच्या इथनं. मग मला वाटतं आणला नाही पाणी ते म्हणत होत्या इथं तुमच्यासारखीच येतात मेंढरा घेऊन. आणि मग तुम्हाला त्याच रूपात बघते मी. हा माहित होते बरोबर. दादाला मी बोललो मगाशी. इथं कोणी दिसलं की तुम्ही दोन माणसं जर तुमच्यासारखी दिसलं ना जोड तर त्या तुमच्या रूपात त्यांना बघते मी. अहो त्या आईने काहीतरी दिलं या काय दिले अर्चना ते वाजव पिशवी अंग वाजवली इकडं वाजव बघ अशी एक पिशवी ठेवली वर हऱ्याव हऱ्याव मध्ये. नाही जाताना मी त्याला विचारलं होतं हा हे कोण वाट आहे का हा बाहेरून विचारलं गेटच्या. तर ती म्हणली हाय वाट. मी पुढे गेलो आणि मग माघारी फिरून आलो. अहो, मला लय ताण तेवढं तू लागले. तिथं आली होती ना. हा मी ताण लागल्यामुळे मी आली पळत ते मला हा. तुमचा आवाज मी ऐकला हा. वाटी चिरत होती त्यामुळं हा. म्हणलं तिथं आहेत माणसं बाहेर कोणतरी मग मी पळत आली. डबा सही दिला त्यांनी. डबा दिलाय अगं बाई हो. लाडू किंवा कंच लाडू आहेत
रव्याचे आहेत काय? शेंगदाण्याचं लाडू असतं. शेंगदाण्याचे आहेत का? हा? मग आल्यावर डबा दे त्यांचा. त्याला मयुरी नको डबा ऐकनातच. तिथं गेल्यावर त्यांना इतकं भारी वाटलं ना दादांना. आरच्यांचं चाललंय इकडं आता पीठ मळून घ्यायचं. मामा दर जरा तुम्हाला आरच्या आली ती अर्चना द्या. डिंक लाडू आहे ना. मी सांगते तुम्हाला खाल्यावर कशाचं आहे ते. हा. मी खाल्यावर सांगते नेमका. वा करते काय झालं डिंकाची ना. हे लाडू मध्ये सगळं त्याच्यात मेवा आहे. हा ना. हा ट्रॅक्टर चाललाय भरून बघ बाणाय गुराळाला उसाचा. दोन माग टायले हा आवाज किती टाकतोय बर. भरून चाललाय. मग काय याच्यात खारे खोबऱ्याचं ह्याचं लाडू येतं डिंकाचं सगळं मटेरियल येतात. हा बापूला तर अजिबात करमत नसत. हा ना बापूला तर नसेल करमत. बापू दाजी हिरमाडला होता सकाळी. आनंदी बाय पण त्या टायमाला पण आपल्या पिरवडा यायची ना. यायचे हा यायचे ध्यान झाले की निघले. गोड्याच्याच माग लागले गोडी वाढायला लागले. हा ना आपल्या गोड कुठून आली ती बसून. रोज बसायचे. सागर गेल्यापासून का काय. मामांना जास्त मिठीच्या दुधाचा चहा आवडतो. हा मिठीचं दूध काढून आणलं. त्याच्यामुळे मग मिठीचं दूध काढून आणलंय आता. मिठीच्या दुधामध्ये बाणाय पावर आहे आहे ना आणि शीज दूध हे वनस्पती आणि ते चपाळे चपा. अशा दुधामध्ये फरक आहे. माझं काम केलं तुम्ही चहा दिला मामाला. द्यायला लागतो काय करायचं. मोठाची दगडी दिला पाल देऊन घ्या आपण नाही म्हणून पाऊस येणार. पाऊस तर पाऊस येणार. डोळं चोळीत उठायला लागतंय मग. आता तर झालेला चालेल. पाऊस असं वाटतं देवा उठू का नको का भिजलेलं परवडत पण उठाय नको असं वाटतं मग. रात्रीत की नव्हतं उठून हा माझ्यावर बाल टाक मला उठवायला दमलेला माणूस जिरभर. अरे दांबलेला का असा ना पण ते झोप असते बरं ना. बस बापूच्या टायमाला नाही ना आज पण फटाळा आला. चिकन चिकन म्हणजे काय काय ठिकाणी लय पेंडवा लागते पायाला. आला आता आंबाळीची लय पळती त्या. आले जवळ आता हाती गेला शिपूट राहिल्या. हा ना च्या बाणा एक नंबर केलता बरं. मामांना कसला लागला मामांना आवडला तरच आवडला मला. काय सांगता येते. झाला बाई. चला मग आता घ्या ज्याने ते आपली कामं करून उरका. चला मला भात घालून गेलं जाळ माझा चुलीला जवळून.